टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना युबीटीचे उपनेते आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख संजय पवार TV9 मराठीशी बोलणार आहेत। त्यांनी थोड्या वेळापूर्वीच शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। संजय पवार नाराज आहेत, उपनेतेपदाचाही राजीनामा दिला होता। नव्या जिल्हा प्रमुखाच्या नेमणुकीमध्ये त्यांना विश्वासात घेतलं नाही, ही त्यांची नाराजी आहे। आपण थेट बोलणार आहोत। उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता संजय पवार यांची नाराजी दूर झाली आहे का? संजयजी, नाराजी दूर झाली, उद्धव ठाकरेंना भेटलात? नाही, खरं तर आज आम्ही उत्तर दक्षिण करवीरचे प्रमुख पदाधिकारी, आम्ही त्या मतदारसंघामध्ये जे नवीन जिल्हा प्रमुख नेमलेले आहेत त्या भागातील प्रमुख पदाधिकारी आम्ही आलो होतो। खरं तर एक विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, विठ्ठलाचं दर्शन आम्ही घेतलं। ते आमच्याकडे विठ्ठल आहेत, आम्हाला उद्धव साहेब, त्यांचं दर्शन आम्ही घेतलं। आमच्या काय व्यथा होत्या, देवाकडे गेल्यानंतर आपण काय मागणी करतोय, काय आपली जी इच्छा असते ती व्यक्त करायची असती, ती आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे। भविष्यामध्ये काय दुरुस्त करायचं, काय नाही दुरुस्त करायचं, ह्या संदर्भात मी नक्की विचार करीन, अशा पद्धतीने सांगितल्यानंतर आम्ही सगळी बाहेर पडलेलो आहोत। उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं होतं? तुम्ही जी काही नाराजी आहे, तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ते जे त्यांच्या पुढ्यात मांडलं त्यावर त्यांचं उत्तर काय होतं? नाही, त्यांना जे आतापर्यंत तुम्ही आम्हाला का सांगितलं आहे, आम्ही कुणा सांगायचं, आमचा दुवा कोण असतोय, आम्हाला संपर्क प्रमुख असतात, संपर्क नेते असतात, सचिव असतात। आम्ही डायरेक्ट प्रत्येक गोष्ट आम्ही उद्धव साहेबांना सांगत नाही ना कधी। त्या लोकांनी ह्यांना आता साहेबांपर्यंत काय पोचवले काय नाही पोचवले मला माहीत नाही। म्हणून मगाशी म्हणालोय, कोल्हापूर ते मातोश्री मधला जो ब्रिज आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट प्रत्येक वेळी होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय। कारण मी शिवसेना, कधीही त्याचं नुकसान होऊ नये, शिवसैनिकांचं नुकसान होऊ नये ही माझी भूमिका आहे। माझं जिल्हा प्रमुख पद दिलं म्हणून मी नाराज नाही आहे, नेमणूक केली म्हणून नाराज नाही आहे। सिस्टीममधला जर काही दोष असेल तो दुरुस्त होण्यासाठी सन्माननीय उद्धव साहेबांनी प्रयत्न करावा, अशी मी ह्या मातोश्री दारात मी नम्र विनंती करत आहे। तुम्ही येऊन तुमच्या व्यथा मांडल्यात, त्यावर उद्धव ठाकरेंनी काही तुमच्याकडे वेळ मागितला आहे का, की त्या नियुक्तीबाबत ते काही फेरविचार करणार आहेत का, असं काही आश्वासन मिळालं? दुरुस्ती करण्यासंदर्भात त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। काय दुरुस्ती करतात साहेब मला माहीत नाही, मला अपेक्षा आहे, मी आशावादी आहे, साहेब नक्की दुरुस्त करतील अशी माझी अपेक्षा आहे। पण काही वेळ वगैरे त्यांनी काही म्हटलं आहे? असं काय टाइम लिमिट, टाइम बाउंड दिलेला नाही आहे का आम्हाला, अजिबात नाही। परंतु दुरुस्ती करण्यासंदर्भात आम्हाला त्यांनी आश्वासन दिले म्हणून आम्ही बाहेर पडलो। किती वेळ तुम्ही या दुरुस्तीसाठी वाट पाहाल? बघू ना आता आपण। मी संयम ठेवणारा माणूस आहे, आतापर्यंत संयम ठेवलाय आणि थोडे दिवस संयम ठेवायला लागेल मला काय अडचण नाही। कारण मी परवा पण आपल्या मीडियासमोर सांगितलं आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणून राहायला तयार आहे। नाही, पण तुम्ही उपनेते पदाचा राजीनामा दिला होता, तर तो निर्णय तुम्ही मागे घेतलात का? नाही, अजून तो निर्णय मी मागे घेतलेला नाही। का नाही घेतलेला अजून मी? मला थोडं समाधान झालेलं नाही म्हणून तो निर्णय मागे घेतलेला नाही अजून मी। भविष्यात माझं समाधान झालं काय झालं तर ठीक आहे, परंतु शिवसैनिक म्हणून राहायला मला काय अडचण नाही ना। भविष्यात साहेबांचा सेवक म्हणून राहायला मला काय अडचण नाही ना। म्हणून उद्धवजी साहेब माझ्यासाठी विठ्ठल आहेत। पण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहात का? पुढे काय होतं याच्या? वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे मी, वेट अँड वॉच त्या भूमिकेत मी आहे। साधारण या वेट अँड वॉचला किती काळ असेल, किंवा काही वेगळा निर्णय, समजा जर तुमच्या मनासारखं तुम्ही ज्या व्यथा मांडल्यात त्या जर काही दुरुस्त झाल्या नाही तर मग पुढचा तुमचा बघू ना पुढे काय होतंय, झालं नाही झालं तर जर त्या विषय आहे। मला साहेबांवर विश्वास आहे, साहेब नक्की दुरुस्त करतील। ओके, हे होते संजय पवार, ज्यांनी थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीत भेट घेतली आहे। त्यांचं एक महत्त्वाचं विधान आहे की कोल्हापूर ते मातोश्रीमध्ये असलेला पूल, म्हणजेच जे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, ज्या कार्यकर्त्यांच्या व्यथा आहेत, जो संवाद संपर्क आहे, हा पूल त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे। म्हणजे ज्या व्यथा त्यांनी उद्धव ठाकरेंकडे मांडल्या आहेत त्यावर त्यांना उद्धव ठाकरेंकडून दुरुस्ती अपेक्षित आहे। त्यासाठी तेही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आणि ज्या व्यथा मांडल्या त्यावर निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही वेळ मागितलेला आहे, तेही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। तर आता हा वेट अँड वॉचचा काळ किती असेल हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि संजय पवार यांचं म्हणणं आहे की ते उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, पण काळानुरूप त्यांच्या निर्णयात किंवा त्यांच्या भूमिकेत काही बदल होऊन वेगळ्या पर्यायाची ते चाचपणी करतात का, हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ संतोष कदमसह दिनेश जुखंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.